शाळेची घंटा वाजली की पिशवी खांद्यावर टाकून थेट गेटकडे धाव घ्यायची आणि तो बाहेर उभा असलेला पेरूवाला धुळकट रस्त्याच्या कडेला उभा, हातात धारदार सुरी, पेरूवर मीठ तिखटाची पावडर पसरताच नाकात दरवळणारा मसाल्याचा वास. बस, शाळेबाहेरच्या आठवणी जिवंत व्हायच्या. मित्रमध्ये माझा आधी म्हणत चाललेली धावपळ, 2 रुपयांची चिल्लर हातात घेऊन घट्ट पकडलेला हात आणि हसत खिदत घेतलेला तो पहिला घास. ते क्षणच काही वेगळे होते. हिरवागार कडक पेरूवर लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला आणि थोडंसं लिंबू पिळलं की चवीचा स्फोट व्हायचा. पहिल्या घासातच तोंडाला पाणी सुटायचं. कधी तिखट लागलं की डोळ्यात पाणी, तर कधी आंबट खारट चवीवर वा निघायचं. सुट्टी संपली तरी पेरूचे छोटे तुकडे हातात धरून शेवटचा घास घेण्याची घाई आणि घंटा वाजण्याआधी धावत वर्गात शिरणं, या सगळ्यातच शाळेभरची मजा खरी होती. आजही चटपटीत पेरू दिसला की त्या सगळ्या आठवणी अगदी डोळ्यासमोर ताज्या होतात. तुम्हालाही तुमच्या शाळेची आणि शाळेबाहेरच्या आठवणी अजूनही येतात का? पण नक्की मला त्या कमेंट करून तुमच्या शाळेचं नाव पण मला सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांना पण शाळेची पुन्हा आठवण येईल.